नमस्कार मित्रहो, पुन्हा एकदा आपली मनपूर्वक क्षमा मागत त्याच विषयाला घेऊन आलेलो आहे. ज्या विषयावर बोललेलं किंवा ज्या व्यक्तीवर बोललेलं आपल्याला आवडत नाही, मी त्यावरच भाष्य करणार आहे. काय करू, कितीही ठरवलं तरी बोलावं लागतं. मानसिक आरोग्य ठीक नसलेल्या व्यक्तीला तुझं मानसिक आरोग्य ठीक नाही असं सांगणं आवश्यक असतं. ज्याला कर्ज दिल्या घेतल्यातला फरक कळत नाही, ज्याला आपण केलेल्या कृतीतून आपल्याच माणसाची बदनामी होणार आहे, त्याचीच रहस्य उघडं पडणार आहेत हे कळत नाही, त्याच्याविषयी बोलावं लागतं. संजय राऊत. आता आपण जे काही बघणार आहात त्यात माझ्या मनचे एकही वाक्य असणार नाही. शेवटी निष्कर्ष असणार आहे. शेवटचा निष्कर्ष आधीच सांगून ठेवतो. भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर टीका करूनही फायदा होत नाही. याचा राग हळूहळू वेडामध्ये परावर्तित होत आहे आणि संजय राऊत आता मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यासारखे बोलू लागले आहेत. ज्या विषयावर आता महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे त्या विषयावर राऊतांनी केलेल्या कृती काय आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला राऊतांची हिंदी, इंग्रजी, मराठी यामधली ट्विट दाखवत आहे. पहिलं इंग्रजीतलं ट्विट बघा. त्यात लिहिलंय, महत्त्वाच्या ओळी बघा दिसत आहेत. नवनीत राणा रिसिव्ड अ लोन Rs 80 lakhs from Yusuf Lakdawala, died in jail recently. The same Lakdawala was arrested by Directorate ED in money laundering case. His links with D gang. My question is, has ED investigated this matter? This is a question of national security. आणि त्याखाली एक चित्र दिलंय, तेही तुम्ही बघा. तो आहे स्क्रीनशॉट किंवा तो आहे छोटासा भाग नवनीत राणा यांच्या शपथपत्राचा. इंग्रजीत लोकांना कळणार नाही म्हणून हिंदीत राऊतांनी हेच ट्विट केलंय. फोटो ही तोच है. नवनीत राणा ने यूसुफ लकड़ावाला से 80 लाख का लोन लिया था जिनकी जेल में मौत हो गई थी. उसी लकड़ावाला को ईडी ने मनी लॉन्ड्रिंग के मामले में गिरफ्तार किया था. उसके डी गैंग से संबंध भी थे. मेरा सवाल, क्या ईडी इसकी जांच की राष्ट्रीय सुरक्षा का मामला है? कदाचित हिंदी लोकांना कळणार नाही म्हणून राऊतांनी हेच ट्विट मराठीत देखील केलेलं आहे. आता या सगळ्या केसमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा विषय लक्षात येतोय आणि तो म्हणजे नवनीत राणांनी युसुफ लकडावालाकडून 80 लाख रुपयाचं कर्ज घेतलं असं राऊत म्हणतायत. त्याला ते पुरावा म्हणून नवनीत राणांचं शपथपत्र देखील दाखवतायत. नवनीत राणांच्या शपथपत्रामधील पहिल्यांदा 5 नंबरचं पान मी तुम्हाला दाखवतो आहे. परदेशातील मालमत्तेमध्ये स्वारस्य किंवा मालकी असल्याचा तपशील समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्पष्टीकरण, या टिप्पणीच्या प्रयोजनाकरता विदेशी मालमत्तेमध्ये विदेशी बँका किंवा इतर कोणत्याही संस्थेत असलेल्या ठेवीच्या गुंतवणुकीचा तपशील, सर्व मत्ता दायित्वांचा तपशील समाविष्ट असावा. त्यानंतरच्या 6 नंबरच्या पानावर 5 नंबरच्या रांगेत स्पष्टपणे उल्लेख आहे, नीट वाचा. कोणतीही व्यक्ती किंवा भागीदारी संस्था, कंपनी, न्यास इत्यादीसह संस्था यास दिलेली वैयक्तिक कर्जे, आगाऊ रकमा आणि ऋणकोकडून इतर प्राप्त देणी आणि रक्कम. बघा, यात दिलेली रक्कम असा उल्लेख आहे. तुम्ही दुसरा कॉलम बघा, ज्यात राणा एज्युकेशन सोसायटी 78 लक्ष घेतलेत की दिलेत जरा बघा. एज्युकेशन सोसायटी आहे. गंगाधर राणा 50 लक्ष, युसुफ लकडावाला 80 लक्ष, अविनाश काळे 17 संदीप ससे 8 लक्ष, युवा स्वाभिमान पार्टी 16 लक्ष. म्हणजे या व्यक्ती अथवा संस्था यांना दिलेली रक्कम आहे, घेतलेली नव्हे. या 6 नंबरच्या पानावरचा उल्लेख ज्याचा राऊत
कर्ज घेतले असा करतात, ते पैसे दिलेत असा आहे. आता युसुफ लकडावालाला दिलेले पैसे मोहित कंबोज म्हणतात त्याप्रमाणे घराच्या रकमेसाठी असू शकतात. जेलमधून बाहेर आल्यावर राणा दाम्पत्य याबाबत खुलासा करेल, पण एवढी गोष्ट नक्की आहे की हे पैसे दिलेले आहेत. आता संजय राऊतांना दिल्या घेतल्यातला फरक कळत नाही आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? माणूस घाईत कृती करू लागला, काहीतरी सापडल्याचं दाखवून कृती करू लागला की असा घोळ होत असतो. दिलेल्या पैशांना राऊत घेतलेले पैसे असं दाखवतायत. आता कर्ज कोणती आहेत हे जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे, आणि हे कर्ज कोणती आहेत हे सुद्धा आम्हाला राऊतांच्याकडूनच समजलं. जे ट्विट राऊतांनी सतत केलंय आणि डिलीट केलंय, 2 वेळेला घडलंय, ते ट्विट मी तुम्हाला दाखवतोय. डिलीट झाल्यामुळं स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. त्यात राऊत म्हणतायत, ऑन 18th March, 18th and 11th April 19, Transcon Developers Private Limited, owned by Kirti Kedia, was raided by CBI for dumping 20 banks of 4,000 crore. According to the election affidavit of the great Navneet Rana, she had taken a loan of 1.50 crore from the same media's co. Is this true? आता राऊत असं म्हणतायत की कीर्ती डेडियाकडून नवनीत राणा यांनी 1.5 कोटी लोन घेतलाय. आता राऊतांनी दाखवलेल्या कॉलममध्ये आम्हाला कीर्ती डेडियांचं नाव कुठे दिसत नव्हतं, म्हणून ते नाव कुठे आहे ट्रान्सकोचं ते बघण्यासाठी आम्ही सर्च केलं. याच शपथपत्राच्या 11 नंबर पानामध्ये आम्हाला त्याचा उल्लेख दिसला आणि तिथे या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. तुम्ही 11 नंबरचं पान एकदा बघून घ्या, त्या पानावर तुम्हाला स्पष्ट उल्लेख दिसेल. 11 नंबरचं पान, त्यातल्या दुसऱ्या कॉलममध्ये दुसऱ्या ओळीत वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीचे कर्ज किंवा देय रकमा, नाव, नावे, अदत्त रक्कम, कर्जाचे स्वरूप, त्यात लखविंदर सिंग 35 लाख, माधुरी पटले 5 लाख, प्रेमजीत पटले 10 लाख, सहाना प्रॉपर्टीज 175 लाख, ट्रान्सकॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड 150 लाख म्हणजे हे 1.5 कोटी आहेत, सहाना बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड 1.70 लाख, 1 करोड 70 लाख, विकास केजरीवाल 24.75 लाख, यश सेठी 70 लाख. ही कर्ज आहेत आणि ते दिलेले पैसे आहेत. राऊतांनीच कर्ज घेतल्याचा उल्लेख केल्यामुळं आम्हाला हा तपासता आला, बघता आला. ही गोष्ट राऊतांच्यामुळंच घडलेली आहे. 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्या ट्रान्सकॉन डेव्हलपर्सकडून घेतलेलं आहे. आता हे ट्रान्सकॉन डेव्हलपर्स ही राऊत म्हणतात त्याप्रमाणे कीर्ती डेडियाची आहे. राऊतांनी हे ट्विट केलं खरं, पण डिलीटही करून टाकलं. यामागची कथा खूप रंजक आहे, ती तुम्हाला वेगळ्या स्वरूपात मी सांगेल. कारण या कीर्ती डेडियावर हात घालणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यावरती हात घालणं. याच कीर्ती डेडियाला मुंबई मनपाची कामं मिळाली होती ज्यात भ्रष्टाचाराचा आरोप आहे, म्हणजे पुन्हा याचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचवणं. त्यामुळे राऊतांनी ते ट्विट केलं आणि डिलीट केलं असं घडलेलं आहे. म्हणजे राऊतांच्या या ट्विटमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कर्ज दिल्या घेतल्याची सेक्शन्स वेगवेगळी आहेत. राऊत ज्याला कर्ज घेतलं म्हणतायत नवनीत राणांनी, ते पैसे दिलेले आहेत, आणि कर्ज घेतल्याचा अजून एक उल्लेख राऊतच स्वतः करतायत, ते पैसे खरोखर कर्ज घेतलेले आहेत. खरं तर अशा मोठमोठ्या रकमा राऊतांच्या शपथपत्रामध्ये देखील आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावरच साधारणतः 2.5 करोड रुपयाच्या वर कर्ज आहे. 2.5 करोड रुपयाच्या वर, 2,67,00,000 का 70 लाख अशा आसपासची रक्कम ती होते. एवढी कर्ज त्यांच्या पत्नीच्या नावावरच आहे. आता राऊतांना लेनदेन मधला लेन की देन हेच कळत नाही आहे, त्याला कोण काय करणार. म्हणजे हे पैसे कर्ज घेतलेली असतात आणि पैसे दिलेले म्हणजे कर्ज दिलेलं असतं. राऊत या कर्जाला दिलेलं घेतलेलं कळतच नाही आहे, स्वतःच जंबल झालेले आहेत. आणि यावर आरोप करता करता उद्धव ठाकरेंच्यावरतीच ही केस येऊन आदळेल अशा स्वरूपाची वक्तव्य करतायत.
मला राऊतांच्या मानसिक स्वास्थ्याविषयीची चिंता अधिक दाट होऊ लागलेली आहे. त्यांच्या भाषेचा स्तर अधिक घसरला होता. मग पुराव्याशिवायच्या आरोपावर ते आले होते. मग टी व्हीवाल्यांना असलं काही दाखवू नका, बाळासाहेबांच्या सोबत मी किती वर्ष राहिलोय हे सांगण्यावर आले होते. TV9ची मुलाखत तुम्ही बघितली असेल. उमेश कुमावतांनी बाळासाहेबांचा इंटरव्ह्यू दाखवला आणि सांगितलं की यावर बोला, म्हणजे दस्त्यावरच्या नमाज वगैरे विषयावर बोला. तेव्हा राऊत हे असलं काही दाखवू नका अशावर आले होते. म्हणजे कोण काय दाखवलं तर ऐकायची तयारी नाही आहे. स्वतःची भाषा असभ्य झाली आहे. त्यांच्या आरोपात पुरावे कमी आहेत आणि आता चक्क एकूणच तपशिलाची गुंतागुंत करत, घोटाळा करत, चुकीचे तपशील देत राऊत आरोप करू लागलेले आहेत. संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि अशा स्वरूपाच्या सामनाच्या कार्यकारी संपादकांनी अशी फेकमफाक करणं नुकसानदायक ठरू शकतं शिवसेनेसाठी, नुकसानदायक ठरू शकतं उद्धव ठाकरेंसाठी, ठरू शकतं काय, ठरलंयच. त्यामुळे या अशा स्वरूपाच्या चुकीच्या गोष्टी राऊतांनी करून स्वतःच्या अंगलट तर येतीलच येतील, पण शिवसेनेच्या अंगलट येतील. आरोपांची राळ उडवून द्यायची, शंका निर्माण करायच्या. असं करताना राऊतांना आपण खरे आरोप करतोय की खोटे आरोप याचं देखील भान राहत नाही आहे. आणि अशी स्थिती तेव्हाच येते जेव्हा माणसाची मनोअवस्था बिघडलेली असते. राऊतांची मानसिक स्थिती, मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे असंच दाखवणार आहे. कारण ट्विट करायचं, डिलीट करायचं, डिलीट करायचं, परत करायचं, हे सगळे विषय खूपच धोकादायक आहेत. तेव्हा संजय राऊत, आपण आपल्या प्रकृतीला जपावं. संजय राऊतांच्या प्रकृतीला शिवसेनेनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी जपावं, जेणेकरून अशा स्वरूपाच्या चुकीच्या गोष्टी राऊतांच्याकडून होणार नाहीत. कृपया या विषयाला लोकांनीही गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कारण राऊत चक्क दिलेल्या पैशांना घेतलेलं कर्ज असं दाखवतायत आणि तिथे आपला घोटाळा करून घेत आहेत. नमस्कार.